राम कृष्ण रे हरि रे जरा कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण रे हरि रे जरा कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण रे हरि रे जरा कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण रे जय जरा कृष्ण जय राम कृष्ण हरि रे जरा कृष्ण हरि जय जय राम हरि रे जरा कृष्ण जय जय राम कृष्ण हरि रे जरा राम 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 कृष्ण हरि जय जय जरा जय 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 राम हरि रे जरा हरि 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 जय जय राम हरि रे जरा राम 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 हरि रे जरा कृष्ण जय जय राम हरि रे जरा कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा वा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा वा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बर
राम कृष्ण हरी जय जय 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 उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात 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 उपजोनिया पुढती टाळ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात 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 वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी सुखे गालो हुंबरे सुखे गालो हुंबरे वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची काही काल्याची कवळ काही काल्याची तुका मने वाळवंट तुका मने वाळवंट तुका मने वाळवंट तुका मने वाळवंट परवे नीट उत्तम परवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम तुका मने वाळवंट तुका मने वाळवंट तुका मने वाळवंट तुका मने वाळवंट परवे नीट उत्तम परवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची विठोबार कुमाई तो पार कुमाई विठोबार कुमाई तो पार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई टाळी वाजवा भजन करा पार कुमाई
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीच समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आनंद समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्नहितपानि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दान्तु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुलिया आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे सलगितीले कुरे केले पाये मस्तक हे पायावरे या वार करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरी गजर होतो महाद्वारे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुजते जन स्फुर्दिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अव्यरू सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षलिया निज सत्ते अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अव्यरू निळा मने धराल हते तरी द्याल मती निरुपम अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अव्यरू उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे नेट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे देवाधिदेवा जगत्रय जेवा देवाधिदेवा जगत्रय जेवा देवाधिदेवा जगत्रय जेवा देवाधिदेवा जगत्रय जेवा हे पर्यसे केशवा विनंती माझे विनंती माझी टाळी वाजवा पर्यसे केशवा विनंती माझी विनंती माझी हे पर्यसे केशवा विनंती माझी विनंती माझी देवादिदेवा जगत्रय जीवा पर्यसे केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा उपजोनिया पुढती येऊ काला खावो दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नितांत जवळचं ठिकाण असणारे संतश्रेष्ठ देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा काला प्रसंगातील 4 चरणांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेले आहोत। या अभंगातनं जगद्गुरु तुकोबाराय मी पुन्हा येईन आणि काय करीन या काल्याचा आनंद प्रस्थापित करण्यासाठी स्वीकारण्यासाठी काला स्वीकारण्यासाठी पुन्हा जन्माला येईन। कशासाठी तुकाराम महाराज तुम्ही जन्माला येणार तर तुकोबाराय म्हणतात काला खाऊ दही भात पुन्हा वैकुंठातून येऊ आणि काय करू तर काला खाऊ दही भात। महाराज तुम्ही वैकुंठातून येणार आणि काला खाणार एवढ्यासाठी जन्माला येणार एवढ्या बारक्यासारख्या गोष्टीसाठी जन्म घ्यायची काही गरज आहे का? जिथं तुम्ही राहता तिथे काला नाही का? तुकोबाराय म्हणले तिथं काही कमी आहे का असं तुकोबारायला जर विचारलं तर तुकोबाराय म्हणतील वैकुंठामध्ये सगळं आहे महाराज पण एक मात्र नाही वैकुंठितो आईसे नाही कैसे नाही या काल्याचा आनंद नाही आईसे नाही पण कसं कवळ काही काल्याचे
कवळ या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. तो भगवान परमात्म्याने दिलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद देव आणि भक्तातला. काला मात्र वैकुंठामध्ये नाही. कवळ काही काल्याचे कुठं नाही वैकुंठी तो ऐसे नाही. मग तुकाराम महाराज तुम्हाला हातावर मिळालेला काला या कर्मभूमीमध्ये या मृत्यूलोकामध्ये प्राप्त झालेला देवाच्या आणि संतांच्या सान्निध्यातून मिळालेला जो आनंदाचा काला आहे तो काला हातावर प्राप्त झाल्यानंतर तुम्ही स्वतः एकटेच खाणार का कुणाला देणार? तुकोबाराय म्हणले आमचा संप्रदाय, जरा गावठी शब्दामध्ये सांगतो, आमचा संप्रदाय अप्पल पोट्या नाही. मग घरामध्ये आपण गुलाबजामुन बासुंदी श्रीखंडचा बेत खायचं आणि म्हणायचं नाहीत 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 महाराज घरी नाहीत, महाराज घरी नाहीत, पाटील घरी नाहीत, आमचे मालक घरी नाहीत, बाहेर जावा बाहेर जावा. तो नाही ऐकलं आले नाहीत म्हणून सांग, नाहीत म्हणून सांग. आणि तो का नाहीत म्हणून सांग म्हणले की असं का करायला आणि असून सुद्धा वाढणार गेला. ह्याला कड्या कोंड्या कुलप लावून आपला आपण राजा राणी सुखीन असं खाणं याला म्हणायचं अप्पलपोट्या. आपल्या पुरताच विचार करणारे अप्पलपोट्या. पण आमचा वारकरी संप्रदाय असा आहे महाराज, आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका. आपणही जेवतो आणि इतरांनाही देतो. तुमच्या हातावर तुकाराम महाराज प्राप्त झालेला कवळ मुदा प्रसाद, तो काल्याचा प्रसाद हातामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुम्ही एकटेच पटमन खाणार का कुणाला देणार? तुकोबाराय म्हणले एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरे. हुंबरे एकमेकाच्या मुखामध्ये घालू. हुंबरी नावाच्या खेळामध्ये आम्ही आनंदाने आमचा खेळ खेळू. महाराज नेमकं तुम्हाला मिळालेला प्रसाद तुम्ही एकमेकाला देणार, हुंबरी नादामध्ये खेळामध्ये तुम्ही खेळ खेळणार. बरं हा काला तुम्ही घरी करणार का बाजारात करणार का पंचायत समितीत करणार का जिल्हा परिषदला करणार का मंत्रिमंडळात करणार? नेमकं काला कुठं करणार तुम्ही? तुकोबाराय म्हणले काला करण्यासाठी 3 ठिकाणं सांगितले. 3 पद्धतीने युक्त असलेलं ठिकाण असं आहे, 3 पद्धतीनं युक्त असलेलं ठिकाण आहे. अशा ठिकाणीच काला होतो. कुठं? जेथे कर्म अधीनता नसली पाहिजे. बघा महाराज म्हणले काल्याच्या ठिकाणी कसं आहे, काला हा 3 प्रकाराच्या ठिकाणी होतो. तुकोबाराय म्हणतात ज्या ठिकाणी वाळवंट आहे, जे नीट आहे आणि जे उत्तम आहे. 3 प्रकारानं युक्त असलेलं वाळवंट अशा ठिकाणी आम्ही काला करतो. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाला धरून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पुन्हा जन्माला येऊ. जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न विचारला, तुकाराम महाराज तुम्ही पुन्हा जन्माला येऊ म्हणता, पुन्हा अवताराला येऊ म्हणता, संतांना अवतार घेण्यासाठी काय करावं लागतं? जन्माला येण्यासाठी 3 गोष्ट शिल्लक पाहिजे. जन्माला येण्यासाठी पाप शिल्लक पाहिजे, जन्माला येण्यासाठी कर्म शिल्लक पाहिजे आणि जन्माला येण्यासाठी वासना शिल्लक पाहिजे. महाराज म्हणले ज्याचं कर्म शिल्लक आहे त्याला जन्म, ज्याची वासना शिल्लक आहे त्याला जन्म आणि ज्याचं पाप शिल्लक आहे त्याला जन्म. महाराज म्हणले कर्म शिल्लक असेल तरच जन्म. काही प्रमाण आहे का? महाराज म्हणले अगा कर्मीचे उडावे तै तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाये का. महाराज म्हणले अगा कर्मी जे उरावे तै तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाये का. या देहाला येण्यासाठी कर्म शिल्लक पाहिजे. महाराज म्हणले आमचं कर्म. आता महाराज म्हणले पाप जन्मा येणे लगे घडे पातकाचे मूळ. जन्माला येण्यासाठी पाप शिल्लक पाहिजे आणि जन्माला येण्यासाठी वासना शिल्लक पाहिजे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग 3 जर गोष्टी जर अवलंबून असतील तरच त्या जीवाला जन्म घेता येतो, अन्यथा जन्म घेता येत नाही. महाराज म्हणले अशा पद्धतीनं जन्म घ्यावा लागतो, अन्यथा जन्म घेण्याची आवश्यकता नाही. तुकोबाराय म्हणले तुमच्या जीवनामध्ये कसं आहे? तुकोबाराय म्हणले जन्माला कारण 3 गोष्टी आहेत ना, पण आता एका जन्माला कारण 3 प्रारब्ध आहेत. कोणते कोणते? एक स्वतःचा प्रारब्ध, एक अनेच्छा प्रारब्ध, एक परेच्छा प्रारब्ध. जन्माला कारण 3 प्रारब्ध आहेत. कोणते? एक स्वतःच्या इच्छेनं जन्माला येतात, एक दुसऱ्याच्या इच्छेनं जन्माला येतात आणि एक इच्छा नसतानाही जन्म घेतात. 3 पद्धतीमध्ये स्वतःच्या इच्छेने अवताराला येतात त्यांना संत म्हणतात, दुसऱ्याच्या इच्छेनं अवताराला येतात त्यांना देव म्हणतात आणि इच्छा नसतानाही जन्म घ्यावाच लागतो त्याला जीव म्हणतात. महाराज म्हणले आपली इच्छा आहे का हो? आपली इच्छा नाही जन्माला यायची, तरी सुद्धा आपल्याला
चुकतच नाही. का बरं चुकत नाही म्हणले आपल्याला यावंच लागतंय. तसं अवताराला येण्यासाठी संत स्वतःहून अवताराला येतात. आणि संतांचा अवतार कशासाठी आहे? महाराज म्हणले उद्धराया जन जड जीवा. महाराज म्हणले उपजावया उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. किंवा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. महाराज इथं येतात. तसंच 12व्या शतकामध्ये संत श्रेष्ठ सावता महाराजांचा जन्म मंगळवेढा तालुक्यामध्ये आरण नावाच्या गावामध्ये, सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यामध्ये आरण नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये गावामध्ये जन्म झाला. आणि त्या आरण नावाच्या गावामध्ये जन्म झाल्यानंतर सावता महाराजांनी हळूहळू हळूहळू आपल्या भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी सायास प्रयत्न अजिबात केले नाहीत, पण कर्म मात्र सोडलं नाही. पण चांगलं वागत नसेल तर कसं आहे? चांगल्या कुळात जन्मण्यापेक्षा चांगलं कर्म मत करण्याला महत्व आहे. मित्र म्हणतो बघा, आमच्या सावता महाराजांनी एकदा सुद्धा पंढरपूरला गेलं नाही, पण एक वेळ सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा सावता महाराजाला सोडून राहिला नाही. हे भक्तीची खरी ताकद आहे, ही खरी कर्माची ताकद आहे. सावता महाराजांनी दिनचर्या करावी. हळूहळू हळू आपल्या कामामध्ये देवाला आणलं. आणि कामामध्ये देवाला आणत असताना कर्मच अशा पद्धतीचं केलं महाराज सावता महाराजांनी. जे काही आपल्या वाटेला बिनचूक पद्धतीनं कर्म आलेलं आहे ते कर्म इमानदारीनं करणं याच्यामध्येच देव नांदत असतो. आणि त्यांच्या वाटेला आलेला होता व्यवसाय म्हणजे शेती करावी. पण ती शेती करत असताना कशी करायची? आमची माळियाची जात शेती करू बागायत, अशी स्थिती जीवनामध्ये होती. आणि शेती करत असताना त्या शेतीच्या व्यवसायामध्ये प्रत्येक घटकामध्ये माझ्या सावता महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला शोधत होते. म्हणजे त्यांची स्थिती अद्वितीय स्थिती झाली होती. जग ब्रह्मरूप दिसत होतं. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. महाराज म्हणले हरीची या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली जिंदा, त्या नाही मागोता जन्म घेणे. किंवा हरी येते रे हरी ते तेरे, हरी बिन ठाव नाही रिता कोठे. हे सगळी सृष्टी हरिरूप झाली होती. आणि हे मागण्याची पाहण्याची दृष्टी माझ्या सावतोबाला प्राप्त झाली होती. ज्या प्रत्येक साधनेमध्ये, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये माझा पांडुरंग, माझा विठ्ठल त्या सावतोबाला दिसायचा. सावतोबाला महाराज त्यांच्या वाट्याला आलेलं जे कर्म होतं का, आता शेतातले काम काय करायतात महाराज? शेतातले काम, शेती नांगरणे, त्याला खुरपायचं, नांगरायचं, पेरायचं, पेरले त्याला पीक वरी आले की त्याला पाणी द्यायचं, त्याला बैला असली की नाडा लावायचं, मोठ झुपायचं. मोठ होती पहिलं मोठ कशासाठी? त्या विहिरीतलं पाणी काढायचं त्या मोठनं, आणि पुन्हा वरी आले की ते पाणी त्या शेतीला द्यायचं. अशी पाण्याची शेतीची कामे राहायची महाराज. पण हे शेतीची सगळी कामे करत असताना प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक त्या वस्तूमध्ये माझा विठ्ठल दिसत होता. आणि त्या सावतोबाने त्या वस्तूकडे, त्या घटकाकडे बघावं. आणि त्यांना त्याच्यामध्ये विठ्ठल दिसल्यामुळं ते विठ्ठल संबोधून त्या वस्तूला काय म्हणावं माझे सावता महाराज? वीर विठ्ठल नाड विठ्ठल मोठ विठ्ठल घे, या झाडावरी कोणता महिना तोही विठ्ठल रे. वीर विठ्ठल नाड विठ्ठल मोठ विठ्ठल घे, या झाडावरी कोणता महिना तो विठ्ठल घे. वीर विठ्ठल नाड विठ्ठल मोठ विठ्ठल घे, या झाडावरती कोणता महिना तोही विठ्ठल घे. वीर विठ्ठल नाड विठ्ठल मोठ विठ्ठल घे, या झाडावरती कोणता महिना तो विठ्ठल घे. वीर विठ्ठल, नाड विठ्ठल, मोठ विठ्ठल, झाडावर दिसणारे पक्षी विठ्ठल. महाराज म्हणले सगळी स्थिती जर विठ्ठलमय दिसली, अवघा हरी व्यापक असा दिसला महाराज. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. महाराज म्हणले अशी स्थिती प्राप्त झाली आणि जग ब्रह्मरूप दिसू लागलं. आणि त्या सावता महाराजांनी चालू केली महाराज आपली दिनचर्या भक्तीची. पण ही भक्ती करत असताना सावतोबांच्या भक्तीला भुलला. आणि माझ्या नामदेवराय, काल ज्यांचा समाधी सोहळा झाला,
बरोबर आहे का? काल नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज या दोघांची मैत्री आणि या दोघांनी मिळून लपंडाव खेळू लागले आणि लपंडाव खेळता 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 या सगळ्यांनी मिळून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबारायच्या रूपानं लोपलेलं होतं आणि ते लोपलेलं ज्ञान कुठं लोपण्यासाठी आलं? लपंडाव खेळताना लपण्यासाठी पंढरपुराहून त्यांनी पळत 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 मंगळवेळ्याकडे शिरले आणि अरण नावाच्या ठिकाणी सावतोबाच्या मळ्यामध्ये आले आणि सावता महाराजाला म्हणाले, अहो सावता महाराज, माझ्या पाठीमाग चोर लागलेला आहे, चोर, आणि त्या चोरापासून संरक्षण करण्यासाठी मला जागा द्या. कोणता चोर आहे? हा पंढरीचा चोर आहे, हा भगवान परमात्मा माझ्या पाठीमाग लागलाय, मला शोधण्यासाठी जागा द्या, रपण्यासाठी. अजून कोण लागलंय? ते 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 आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाराय माझ्या पाठीमाग हुडकण्यासाठी येतात, मला लपायचं लपायचं लपायचं, जागा द्या. सावता महाराजांनी मागचा पुढचा कुठलाच विचार केले नाहीत आणि सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये ज्ञानोबारायला लपण्यासाठी आत्मस्वरूपाची प्रचिती प्राप्त झाली आणि मध्ये हृदयामध्ये साठवलं आणि वरून घोंगडं टाकलं आणि सावता महाराजांनी ज्ञानोबारायला ठेवलं. पण ते ज्ञानोबारायला ज्ञान अंतकरणामध्ये लपवलं, पण त्याच्या पाठीमाग नामदेवराय भक्तीचे महामेरू प्रेम भांडारी नामदेवराय निघाले आणि नामदेवरायांनी सावता महाराजाचा मळा गाठला. अहो सावता महाराज, श्री संतांची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नामदेवरायने टांगण घातला. हो अहो 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 सावता महाराज, इकडे ज्ञानेश्वर महाराज आलेत का सांगा. त्यावेळेस म्हणले इकडं कोणी 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 आलं नाही. अरे म्हणले बघा बघा आहेत का. नामदेवाने हुडकावं ज्ञानोबारायला आणि नामदेवरायांची भेट ज्ञानोबारायला तिथे सावता महाराजांनी करून दिल्यानंतर त्यावेळेस भक्ती आणि ज्ञान एकत्रित आलं आणि आमच्या वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन पूर्ण भारतभर प्रसार करण्यासाठी या दोन संतांनी महान कार्य केलं. महाराज म्हणले हा लपंडाव खेळत असताना ज्ञानोबारायाला माझ्या हृदयामध्ये जागा देणारा जर कोण महान संत असतील तर ते महाराज सावता महाराज आहेत. आणि त्या सावता महाराजांनी जगाच्या मालकाला सुद्धा हृदयामध्ये साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, हो साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, हो धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, हो धन्य त्याची माता, हो धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. महाराज म्हणले धन्य त्याचा माता, धन्य त्याची पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. या त्रिभुवनाच्या दात्याला हृदयामध्ये साठवण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर माझ्या सावता महाराजामध्ये आहे. जगाच्या मालकाला सांभाळण्याचं बघा ताकद किती मोठी आहे. महाराज त्याच्या मायबापाला धन्यता देतात, त्यांच्या पित्याला धन्यता देतात, मातेला धन्यता देतात. एवढ्यावरच माझे नामदेवराय थांबले नाहीत, त्याच्या गावाला सुद्धा धन्यता देतात. धन्यते अरण रत्न
रत्नाची ती खाण धन्य ते अरण्य रत्नाची ती खाण धन्य ते अरण्य रत्नाची ते खाण जन्मला निधान सावता धन्य ते अरण रतनाची खान जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा अगर घेतला अवतार माळिया घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला वंश उद्धरिला नाम या माळियाचा धन्य त्याची माता सावता सागर प्रेमाचा आगर महाराज म्हणले अशा सावता महाराजांचं वर्णन आहे. आणि सावता महाराज पंढरपूरला आपण वारीला पंढरपूरला जातो बरोबर आहे का. नामदेवराव पंढरपूरला जातात ज्ञानोबाराय पंढरपूरला जातात तुकोबाराय पंढरपूरला सगळे 18 संत मिळून पंढरपूरची वारी केले बरोबर आहे का. आता पंढरपूरच्या वारीमधून जे ज्ञानोबारायचा पालखी सोहळा निघतो बरं का आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये महाराजांकडे खांदेकर आहे का आपले पालखीला खांदा देण्याचा मान यांच्याकडे म्हणजे यांनी सुद्धा असतात वारीमध्ये. 1 महिन्याची आमची भेट होते अधूनमधून कधी कधी योगायोग आहे आज भेट झाली आनंद वाटला. बघा ही ज्ञानोबारायची सगळी संत मंडळी सगळे 18 संत निघतात महाराज. पण माझ्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये न जाता सुद्धा देवाला आपलंसं करून घेणं आणि देवाला आपल्याकडे वळवणं ही सामर्थ्य शक्ती जर कुणात असेल तर ते सावता महाराजाकडे आहे. देव पहावया गेलो ते देवची होऊन ठेलो अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि सावता महाराजांनी स्वतः आषाढ शुद्ध त्रयोदशीला चतुर्दशीला संत श्रेष्ठ सावता महाराजांना समाधिस्थ करण्यासाठी माझ्या पांडुरंग परमात्म्याची आज सुद्धा स्वारी पंढरपुराहून या आरण नावाच्या गावामध्ये जाते आणि समाधी सोहळा साजरा करण्यासाठी तिथे सगळी संत मंडळी भक्त मंडळी स्वतः पांडुरंग अखिल गुणनिदान रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्मा पंढरीनाथ स्वतः आरण या क्षेत्रामध्ये गेले आणि सावता महाराजांना कडकडाटून आलिंगन दिलं. आणि सावता महाराज म्हणतात देवा आता मला द्यावा निरोप. सावता महाराजांना समाधीस्थ करत असताना समाधी प्रसंगामध्ये बघा समाधी सगळे जागा पुन्हा सारवून घेतली त्याच्यावर रांगोळ्या काढल्या पुन्हा कुंकू टाकलं पुन्हा करून पुन्हा त्याच्यावर पुष्पवृष्टी केली समया लावल्या आणि त्यावेळेस त्या ठिकाणी माझ्या सावतोबाला समाधीस्थ करतात. आणि समाधीस्थ करत असताना स्वतः हाताला धरून माझ्या देवानी जगाच्या मालकाने सावता महाराजाला समाधीस्थ करतात. आणि सगळेजण सावता महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होतात. आणि त्यावेळेस सगळ्यांनी मी विठ्ठल विठ्ठल भजन घेत असताना सगळ्यांनी उठून दुसऱ्या पुंडलिकला आपल्या हातातली पुष्पवृष्टी फुलं टाकायचे आणि लवकरात लवकर लगेच टाकल्या जागेवर बसायचे. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा.
विठ्ठल 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 सावता महाराजांचा हा समाधी सोहळा या पुण्यभूमी निलंगा नगरीमध्ये या माळी वस्ती ना माळीवाडा या माळीवाड्यामध्ये सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या प्रेमातून संपन्न होतो आहे 7 दिवसाचा 8 दिवसाचा सप्ताह सप्तमीला चालू आणि या चतुर्दशीला संतश्रेष्ठ सावतोबा महाराज यांच्या मंदिराच्या समोर भव्य अशा थाटामाटामध्ये सर्व संयोजक आयोजक गावकरी माळकरी वारकरी टाळकरी सर्वांच्या सहकार्यातून हा सोहळा संपन्न होतो आहे। इथं प्रत्येकाला पुण्य तेवढंच प्राप्त होते बरं का। गाती ऐकती विनोदे दूषिते चतुरे सगळ्याला श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पापद सेवनम अर्चनम वंदनम दासे हे 9 प्रकारची भक्ती जी आहे ती कोणत्याही पद्धतीची जर भक्ती झाली तर ती भक्ती कोणी झाडून काढत असेल त्याला पुण्य तेवढंच, कोणी पकवाजाला पीठ करून देत असेल त्याला पुण्य तेवढेच, कोणी पकवाज वाजवत असेल पुण्य तेवढंच, विना घेऊन थांबत असेल पुण्य तेवढंच, कोणी महाराजाला जेवायला नेत असेल पुण्य तेवढंच, कोणी मंडप झाडून काढत असेल तेवढंच पुण्य, कोणी काहीही काम करा ज्याच्या वाटेला आलं तेवढं काम करा, पुण्याचा अधिकारी मात्र तो होणारच आहे। सगळ्याला पुण्य प्राप्त होणार आहे। ज्याच्या वाटेला जे कोणतं काम आलेलं आहे ते बिनचूक पद्धतीनं पार पाडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। अशी सुंदर अशी सेवा तुम्ही सर्व निलंगावासीय करत आहात। पुनश्च एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सेवेला वळतो। चला पुढे उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, काला खावो दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही आज। आता मला सांगा तुकोबारा या भंगामध्ये सांगतात उपजोनिया पुढती येऊ पुन्हा जन्माला येऊ। तुकाराम महाराज पुन्हा जन्माला येऊ असं म्हणता, पण पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणाऱ्याची महाराष्ट्रात काय हालत झाली असं का बरं म्हणलं? तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराज? तुम्ही महाराष्ट्रातलेच माणसं पुन्हा येईन म्हणाला आणि पुन्हा येईन म्हणणाऱ्याला महाराष्ट्राने पुन्हा माहित नाही का तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणले अरे बाबा नो त्यांचं येणंच खुर्चीसाठी आहे, पण आम्ही सगळ्या गोष्टीचा त्याग करून आम्ही इथं येतो आणि इथं येऊन तुम्ही करणार तुकोबारा काय? तुम्ही जिथं येता म्हणता ना मृत्यू लोकामध्ये येणार। तुकाराम महाराज तुम्हाला माहिती नाही का हो? तुम्ही गात्यामध्ये तुम्हीच वाचलंय, तुम्ही लिहिलंय ज्ञानेश्वरीचे 1000 पारायण तुकोबाराने केले होते। किती? 1000 वेळा ज्ञानेश्वरी तुकोबाराने वाचली होती। ज्ञानेश्वरी वाचली नाही का? जन्माला येण्यामध्ये किती दुःख आहे तुम्हीच वाचलं नाही का? मातेची या उदर कुहरी पचोनी विष्टीची या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मो जन्मोनी मरती। महाराज म्हणले पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हे किती वेळा? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम इह संसारे खलु दुसरे। पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं ह्याच्यात काही सुख आहे का? अहो म्हणले मातेच्या उदरामध्ये राहणं काही सोपं आहे का? काही एअर कंडिशन बंगला आहे काय काही एसीची रूम आहे का पंखा आहे का कूलर नेमकं आहे की? तर महाराज म्हणले काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मलमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात से। महाराज म्हणले एवढं दुःख आहे। महाराज म्हणले
हा एवढं दुःख असून सुद्धा तुम्ही पुन्हा इथं येऊ म्हणताय. अहो म्हणले तुम्हाला माहित आहे का नाही, एवढं दुःख असल्यावर, पुढे धोका असल्यावर, पुढे गाडीवर लिहिलं जाते बघा कुठतर वळण वाटच असल्यावर. होय काय लिहिलं जाते? पुढे धोक्याचे वळण आहे, गाडी सावकाश चालवा. लिहिलं जाते का नाही? आता लिहिलं जाते तिथं धोंड्यावर, त्या पाटीवर. काही 150 ड्रायव्हर त्याला जाऊन धडकीतात. कशाला? धोंड्याला. ते ज्याला लिहलंय का त्यालाच, त्याच्यावरच विरोध हो, त्यालाच उपसून काढा म्हणतात बुडातून. हा कसं? ज्याच्यावर लिहिलं जातंय पुढे धोक्याचे वळण आहे, गाडी सावकाश चालवा, त्या पाटीला जाऊन धडकतात काही महाबहादर. असल्याला लायसन देवला सरकार बिन काय करावं का नाही. आता ज्याला काहीच कळलं ऑपरेशनचं त्याला डॉक्टर. कसं देश बरबाद होईल सांगा. अवघड आहे बघा. जास्तीच्या क्वालिटीवर असा देश निर्माण झाला पाहिजे. माणसाच्या विद्वत्तेवर त्याला त्याचं काम दिलं पाहिजे. त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या कॅटेगरीनुसार, त्याच्या बुद्ध्यांकानुसार जर त्याला काम दिलं तर जगामध्ये, या देशामध्ये, या विश्वामध्ये 1 नंबरचा देश होईल. बघा कॉप्या करून पास झाल्यावर, त्यानं डिग्री घेतल्यावर त्यानं जर डॉक्टर झाला तर माणूस जगविल का मारून टाकेल? हे माणसं जे मरले आहेत का, हे माणसं मरले आहेत एवढे मरत होते का पहिलं? बरं सांगा मला, पहिलं दवाखाने लय होते का माणसं लय होते? होय कसं आहे साहेब? माणसं म्हणजे दवाखाने कमीच होते किंवा माणसं लय होते. आता माणसं बी वाढले, दवाखाने बी वाढले, गल्लीला दवाखाने. मग एवढे माणसं वाढून, एवढे दवाखाने वाढून माणसं लाई का बरं मरले आहेत म्हणाला मी. नको ते खायचं, नको तो प्यायचं, नको तिथं जायचं. आणि ह्याच्यामुळं अजून एक गंमत सांगतो बरं का सुरेकर महाराज. पहिलं लोक जेवत होते कुठं? होय जोबदार, पहिलं लोक जेवत होते कुठे जेवायला? जेवण कुठं करत होते पहिलं? घरी. आणि बाथरूमला कुठं जात होते? बाहेर जात होते. बरोबर आहे का? आता लोक जेवलेले आहेत कुठं? धाब्यावर म्हणतो का महाराज? पहिला बाहेर जेवल्यात आता लोक, धाब्यावर, हॉटेलमध्ये कुठे बाहेर जेवल्यात. आणि बाथरूमला? घरात. ये मृत्यू लोकीचे उपराटे. कसं आहे उरपाटी हो काय वागणं लोकांचं बघा. पहिलं घरी जेवत होते बाहेर जात होते, आता बाहेर जेवल्यात आणि घर लावल्यात. अवघड आहे महाराज कलियुगाचा खेळ. एवढं अवघड आहे, एवढं अवघड. बघा मला एकच म्हणायचं आहे, बुद्धिवाद माणसाला त्याच्या बुद्धीनुसार जर काम दिलं, त्याच्या पर्सेंटेजनुसार, त्याच्या मार्कानुसार जर काम दिलं तर नाहीतर उघड कॉप्या लिहून पास करून. एकानं कॉपी दिलं, बाप गेलं कॉपी द्यायला 10वीचा पेपर, आणि बाप गेलता बाजारला. कधी रस्ते काय करावं म्हणले, शुक्रवारी बाजारला गेलं आणि पोराची परीक्षा होती. बाजारला गेलं आणि म्हशीचा रंग कसला, चंद्री, शेपूट काळं भांड, सगळं ते लिहिलं चिठ्ठीवर. आणि ती कॉपी द्यावं का लिहिलेली ती कॉपीच दिलं. पोरग 10वीचा पेपर, गणिताचा पेपर, आणि लिहिलं म्हैस चंद्री, शिंग गोल, 4 पाय कळंबे, शेपूट लांब. ठेव का ते लिहिलं. कसं मार्क पडते असलं आपलं डोसकन. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो हे बाधक. माणसाच्या बुद्धिमत्तेनुसार काम मिळालं पाहिजे. कर्मानं माणूस श्रेष्ठ असतो, माणूस त्याच्या कर्म श्रेष्ठ पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आम्ही पुन्हा जन्माला येईन, पण हे दुःख माहित आहे का नाही तुकाराम महाराज तुम्हाला? तुकोबाराय म्हणले, पुढे मोठा फायदा होत असेल तर बारके तोटे सहन करावं लागते. बरं हो, पुढे जर मोठा फायदा होत असेल तर बारके तोटे सहन करावं लागते. तोटे म्हणजे नुकसान. बरोबर आहे का? सांगतो कळ लागेल तर. आता शेतकरी माणसं का तुम्ही सगळे? आता कोणाला शेत असतं, शेतामध्ये जून महिन्यामध्ये आपण 30 किलोची 25 किलोची बॅग नेऊन शेतामध्ये टाकतो, पेरतो. सोयाबीनची बॅग 25 किलो 30 किलो सोयाबीन शेतामध्ये नेऊन टाकल्यावर, रानावर नेऊन टाकल्यावर का बरं टाकतो सोयाबीन? का बरं पेरतो? त्या सोयाबीनचे दिवाळीच्या नंतर रास केल्यावर 9 ते 10 पोते भरणार आहेत हे माहीत आहे, म्हणून आपण सोयाबीन 20 किलो 25 किलो 30 किलो नेऊन पेरतो. बरोबर आहे का? तुकोबार आहे का? त्यात म्हणतात, एका बीजा केला नाश मग भोगीचे कनिस.
एका बीजाचा नाश केली की कनिष प्राप्त होतो. तसं आता हे बी कळणार गेलं शेतकऱ्याचं तर दुसरं सांगतो राजकारणाचं. हा, ग्रामपंचायतला उगं 5-7 लाख का बरं खर्चावं लागतंय? 10-20 लाखाला ग्रामपंचायत चालल्या का बरं खर्चावं लागतंय? सरपंच झाले की 5-50 लाख छापावं लागते. हा, आमदारकीला एक 10-20 कोटी का बरं खर्चावं लागतंय? आता तूच तुम्ही ओळखा बरं, तालुका लेवलचं गाव आहे, कशाला बोला आपण. हा, आमदारकीला 10-20 कोटी खर्चल्यावर एक 5-50-100 कोटीचा उलाढाल होतोय. म्हणून हे सगळे बारीक सारीक तोटे का बरं सहन करावं लागते म्हणालो आम्ही. मोठा फायदा पुढे होत असला की बारके तोटे सहन करावं लागतंय. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख आम्ही का बरं सहन करतो? तुकोबाराय म्हणतात आम्हाला पुढे मोठा फायदा आहे. कोणता? तुकोबाराय सरळ सांगितले. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण महाराज मग तिथं काय करणार? तर गुण गाईन आवडी आणि हीच माझी सर्व. मग महाराज गर्भवासाचं दुःख तुम्हाला बी आहे आणि जीवाला बी आहे. मग तुम्ही गर्भवासाचं दुःख तुम्हाला नाही का बरं नाही? तुम्हाला का बरं होत नाही? तुकोबाराय म्हणले गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. भगवान परमात्म्याचं नाव आमच्या हृदयामध्ये असल्यामुळं आम्हाला गर्भवासाचं दुःख काही करत नाही. म्हणून पुन्हा जन्माला येऊ. मग पुन्हा जन्माला येऊन तुम्ही करणार काय तुकाराम महाराज? तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या उपजनी या पुढती उपजनी या पुढती उपजनी महाराज म्हणतात उपजून या पुढती येऊ. पुन्हा काला कशासाठी येऊ? तर काला खाऊ दही भात. सामान्य गोष्ट आहे महाराज. सामान्य गोष्टीसाठी पुन्हा तुम्हाला जन्माला घ्यायची काय गरज आहे? किती सामान्य गोष्ट आहे. काला खाऊ, पण कसला काला? दही भाताचा काला खाण्यासाठी पुन्हा येऊ. अहो दही भात काला उगा सामान्य आहे आणि दही भाताचा काला खाण्यासाठी पुन्हा यायची काही गरज आहे का? महाराज म्हणले काल्याचे 3 प्रकार. एक जीव ब्रह्म ऐक्यत्वाचा काला, एक दही भाताचा काला आणि हरिनामाचा खिचडी काला. 3 खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला. वा. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. एक देव भक्ताचा काला, एक हरिनामाचा खिचडी काला, जीव ब्रह्म ऐक्यत्व काला. महाराज म्हणले हा दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ.
मग दही भाताचा काला एवढा सामान्य तुम्हाला मिळत नाही का? तुकोबाराय म्हणले दही आणि भात म्हणजे लाही एका जागी आली की काला होतो, दोन्हीचं मिश्रण झाले की. दही शुद्धतेचं प्रतीक आहे आणि लाही सुद्धा शुद्धतेचं प्रतीक आहे. चैतन्याचा बोध आत्मस्थितीला प्राप्त झाल्यानंतर जीव आणि ब्रह्म येतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या. आम्ही वैकुंठातून आलो. मग काय केलं तुकोबाराय म्हणले वैकुंठामध्ये कशासाठी आलो तर काला खाण्यासाठी. मग वैकुंठातून येत असताना तुम्ही तिथं वैकुंठामध्ये काला नाही का? तुकोबाराय म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही. आणि कवळ काही काल्याची. कवळ म्हणजे प्रसाद, कवळ म्हणजे भाग, कवळ म्हणजे मुदा, कवळ म्हणजे हा प्रसाद वैकुंठामध्ये नाही. मग वैकुंठामध्ये तर सगळ्याची जाण्याची धावपळ आहे महाराज. वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवानाश करणे बहु. वैकुंठाला जायला महाराज सगळ्याची धावपळ चालू आहे. मेल्यावर माणसं नरकात का जायना पण फोटोवर वैकुंठवासी लिवल्याशिवाय राही. हा त्यांना कुठं जाते माहित आहे का? त्यांना नरकात का जायना, स्वर्गात का जायना, मसन वाट्यात का जायना, कुठं का जायना. का लिहतो आपण वैकुंठवासी हरिभक्ती पारायण रामराव श्यामराव गुळबिले वैकुंठवासी हो, कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी लिहितो. पण त्याच माणसं कुठं जायत माहित आहे का? वैकुंठाला जायला एवढ्या अडचणी आहेत महाराज. आणि तुकोबाराय म्हणले तसलं वैकुंठ सोडून इथं काय? तुकोबाराय म्हणले वैकुंठात सगळं आहे पण वैकुंठात काला नाही. वैकुंठ हे भोगभूमी आहे आणि मृत्यू लोक हे कर्मभूमी आहे. इथं केलं की तिथं भोगायला मिळते. जरा सांगू का अजून? तुम्ही पशुपती त्या ह्याला गेलाव का? नेपाळला काय तिथं कोणता देव? पशुपतीनाथ. पशुपतीनाथच का? बरोबर आहे, माझं चुकलं काही वाटलं. आता ते बाया अजून एक व्रत करलाय कोणता? त्या महादेवाचे मंदिर वास घाण उठलता महाराज. वास घाण. महादेवाच्या मंदिरात कोणी जायला तयार नव्हतं, कोणी बघायला तयार नव्हतं. गावच्या कडला महादेव बी कटाळून बसलेला. आणि त्या महादेवाच्या मंदिरात कवा तर सटी सामानाला बाया जावं सोमारी तांब्यावर पाणी घालाव आणि उग यावं निघून. त्या महादेवाचे मंदिर त्या प्रदीप पंडित मिश्रा याने पुण्य वाटून घेतलं बरं का. पुण्य वाटून त्यांनी जेव्हा सांगितलं महाराज त्या शिवमहापुराण कथेमध्ये महादेवाच्या पूजेबद्दल पशुपतीनाथाचे सोमवार कसे करावेत, कसे करावेत ते म्हणले सोमवारी उठल्याबरोबर स्नान करावे, नवीन साडी अंगावर परिधान करावं, 3 मलेदाचे ते चपातीला असं गरम गरम चपाती घ्यावं, त्याच्यात गुळ घालावं, असं कुस करावं आणि त्याचे लाडू. तुम्ही म्हणसाल महाराज हे तुम्हाला कसं का माहीत? आमची बायकोच करतो म्हणला ती. मी म्हणलो उगं बस पशुपती कशाचा आला का नाही. मग ते 3 उंडे करा सांगतो पुढे तुम्हाला. 3 उंडे करा, देवाला जावा, त्याच्यावर दही दूध पाणी सगळं घाला, अभिषेक करा, पुन्हा साखर लावून घासावं, पुन्हा पाण्यानं स्वच्छ धुवून काढावं, पुन्हा नंतर त्याला ते विभूतीचे हे लावा, पुन्हा पांढरे फुलं वाहाव, पुन्हा देवापुढे प्रसाद ठेवा. एक देवापुढे 1 ठेवा, 2 आपण घरला आणावं. मग ते प्रसाद खाऊनच राहावं. गेली की कुणाच्या घरला जायचं नाही. पुन्हा सांच्यापारी जायचं, अजून एक बार पूजा करायचं, पुन्हा आरती करायचं. पुन्हा आरती झाली की मग पुन्हा आरती झाल्यावर पुन्हा कुणा घर बोलवलं तर घरला जायचं नाही, कुणाच्या नीट घरला यायचं, त्याच्यावर सोमवार सोडायचं. असंच का? नाही मला माहित नाही म्हणून विचारलं. असंच आहे का म्हणलं? हो का? असा पशुपतीनाथ. मी म्हणतो असे महादेवाच्या पिंड्या तुम्ही 12 वर्ष बी चोळलो, दही घाटलो ना, दूध घाटलो ना, तूप घाटलो तर ते महादेव प्रसन्न होते का म्हणलं? घरच्या महादेवाला म्हणते पाणी काढून दे, घ्या काढून. आगच्या करच्या चुलीवर भगोनं ठेवायचं, पाणी टाकायचं, चहापत्ती टाकायचं, गरम उकळी आली की साखर टाकायचं, त्याच्यात दूध टाकायचं आणि चहा करून आपला पण गिळायचं. ढोस चहा. चहा प्या म्हणणार
गिळा गिळा असलं. घरच्या महादेवाला नीट बोलायचं नाही आणि त्या महादेवाला चुळू चुळू आंघोळ घालायला बाया पावल का मला लय महादेवाचे हालत आहे चोपदार आहे का तुमची बरं आहे म्हणले आपाट महादेव रानावर आहेत सध्या का सांगा जिथं सप्ता तिथं ज्ञानबा तुकाराम महादेव महाराज असले महादेवाची पूजा करा माय पशुपतीनाथ पुन्हा राहिला पण या सगळ्या आमच्या ह्या महादेवाची पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्मघाता भेटीची ना जो पतीच्या मताला अनुसरून सेवा करते तिचं नाव पतिव्रता आहे. हे जे माणसं आहेत का ह्या आपल्या आपल्या मालकाची सेवा करा तुम्हाला कुठं जायची गरज नाही. सावता महाराजांनी सांगितलं न लगती साया असं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. ह्याला म्हणतात का पशुपतीनाथ म्हणाला मी असले पशुपतीनाथ करू नका माय आधी नवऱ्याची व्यवस्थित व्यवस्था करा पुन्हा देवाकडे जावा. देव सुद्धा तुमचं पूजा मान्य करणार नाही म्हणाला खरंय का बाबा मानले हल्ल्यात त्याने स्वरात नाही वाटलेलं त्यांचं धुमाळ असल्यावरच चालू आहे ते स्वरात आणि धुमाळ करा बरं चालू आहे का सांगता तुम्ही आपण केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य स्वर्ग वैकुंठामध्ये खर्च करता येते आणि इथं आली की कर्मभूमी आहे इथं उत्पन्न करता येते पण भोगायला मात्र वैकुंठ आहे. आपण मी सांगला तो नेपाळ म्हणलं काठमांडू म्हणलं ते पशुपतीनाथाचं मंदिर तिथं नेपाळला गेल्यावर आपले पैसे चलणार दुसरा देश आहे ना पैसे चलणार आपलं फोन सिम कार्ड चलणार बरोबर आहे का काहीच चलणार सगळं अलीकडे जमा करावं लागतंय आणि पलीकडे त्यांच्या गाडीनं जाऊन त्यांचेच पैसे आपले पैसे बदल होतात आणि ते पैसे जाऊन तिथं खर्चावं लागते. तिथं पैसे जर संपले त्या देशात तर पैसे न्यायला काय करावं लागतंय पुन्हा इकडे यावं लागतंय इथं पैसे कमवून पुन्हा तिथं जावं लागतं बरोबर आहे का. असंच काय तसं वैकुंठामध्ये कुठपर्यंत राहता येतंय जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच राहता येतंय. पुण्य संपलं की सरळ माघार येते. तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय अधोगती त्रैविध्यमा सोम पापुत पापा यज्ञरिष्टवा स्वर्गयंते पार्थयंते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यंती दिव्य दिव्य भोगान मग या पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. महाराज म्हणले पुण्य संपलं की इथं यावं लागतं आणि पुन्हा जन्म घ्यावा लागतो पुन्हा कर्म करावं लागतं. तुकाराम महाराज वैकुंठामध्ये एवढ्या भोगाचा उपभोग मिळत असताना तुम्ही तिथून का बरं आलो तुकोबाराय म्हणले वैकुंठात सगळं आहे काय काय चिंतामणीच्या सडका कल्पतरूचे बाग अमृताचे कोटार एवढं सगळं तिथं आहे महाराज. कुठं अमृताचे कुंभ कल्पतरूच्या बागाच्या बागा चिंतामणीच्या खडका सडका आहे महाराज. एवढं सगळं असताना तुकाराम महाराज तुम्ही तिथं का बरं नाही सगळं आहे व तिथं वैकुंठात पण आईसे नाही आईसे आईसे म्हणजे कैसे वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे काला मात्र तिथं नाही आणि तो काल्याचा आनंद प्राप्त करण्यासाठी इथं येतो आणि इथं आल्यानंतर मिळालेला काला आपण हातावर घेतल्यावर काय करतो महाराज एकमेका देऊमुखी. याच्यावर एक दृष्टांत सांगतो वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांनी सांगितलेला सांगतो पुढे चलतो बघा. पुराणामध्ये कथा आहे बघा. देव आणि दानवाचं युद्ध चालू झालं आणि त्या युद्धामध्ये अमृत निघालं आणि अमृत निघाल्यावर मी आधी पेणार आहो त्यानं म्हणलं मी आधी पेणार आहो ह्याने म्हणले मी आधी पेणार आहो त्यानं म्हणलं मी आधी पेणार आहो. ते भांडण लागल्यावर त्याने म्हणले आपण परीक्षा घेऊ आणि परीक्षा घेतल्यानंतर ज्यांना पास होईल त्या परीक्षामध्ये त्याला अमृताचं कुंभ दिलं जाईल. परीक्षा कशाची जेवणाची परीक्षा जेवणाची 10-10 मिनिटाचा वेळ सगळ्याला जेवण्यासाठी ताटल्या वाढल्या महाराज आणि बसा म्हणले पंगत बसा सगळेजण पंक्तीला बसले की हो जिकडे तिकडे पंक्तीला बसले आणि पंक्तीला बसल्यावर देव म्हणले आधी आम्ही जेवणार आहोत हे दायना म्हणले देव म्हणले राक्षस म्हणले आम्ही आधी जेवणार. हे ऐकनात म्हणले वंगळ्याच्या नादाला कशाला लागाव चांगल्या माणसानं दाजी वंगळ्या माणसाच्या नादाला लागायचं नाही. अजून सांगू वर मग दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरे का बर वंगळ्या माणसाला पहिला सुर राम राम करावून महाराज बरं का सप्ताह नीट होतंय कीर्तन बाहेर होतंय माईक चांगलं चलतंय हे सगळं जर व्यवस्थित चालवायचं असेल तर वंगळ्या माणसाला रामराम पहिलं करावं लागते. समजने वाले को इशारा का चलो म्हणले महाराज सर दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरे. महाराज म्हणले सज्जन माणसाला नंतर केलं तर बी राग येणार तसं दानवाच्या नादाला कोण लागा म्हणले बसा तुम्ही बसले पंक्तीला 8 मिनिट झाले 9 मिनिट झाले 10 मिनिट झाले जेवायची अक्कल नाही पण तिथं परीक्षा कसं होती असं कोपरापासून इथपर्यंत काठी बांधलेलं काठी
गच्च बांधलेला काठी इथून स्प्रिंग हालतच नव्हतं, वाकडच होत नव्हतं हात. आता काय करावं, असं उचलला घास तोंडात घालाय गेलं, गुलाबजामुन गाठले कपाळावर पडाव, टपकले की दुसरीकडेच निघून जावं. भात आणि ते हे कालवायला जमलं असं महाराज, तोंडात गाठली की डोळ्यात जावा, नाकात जावा, शिंका यावं. रानो माळ धंदा महाराज जेवता येणार गेलं, पार एखादी कुत्र्यावानी करून ठेवले हालत. असले कसली जेवायची पद्धत आहे म्हणले. रानो माळ जेवायला लागले, जेवायला एक घास बी तोंडात जाणार गेलं. 8 मिनिट झाले, 9 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, म्हणले उठा, तुम्हाला अक्कल नाही जेवायचे, सगळं बाजूला उठा. म्हणल्यावर उठले महाराज सगळे. आता तुम्ही कसं जेवता बघता, तुम्ही कॉपी केल्यावर आम्ही धरता. म्हणले आम्ही चिप चिप काय म्हणतो त्याला, स्क्वॉड स्क्वॉड, ते आम्ही तुमची कॉपी धरतो. म्हणले बघत कसं जेवता, तुम्हाला कशी अक्कल आहे. त्या देवच होते महाराज. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. भगवान परमात्म्याने सांगितलं बसा पंक्ती बसवल्या महाराज. पहिलं पंक्ती बसल त्या 66 आकड्यानं, 66च्या. आता पंक्ती बसवलं 63. 36च्या आकड्यानं बसवलं तर पहिलं, आता 63च्या आकड्यानं बसवलं. 63चा मराठीतला आकडा कसा आहे, 63. एका मागे एक तोंड, दोन्हीच्या मध्ये 1.5 फुटाचं अंतर ठेवलं, पत्रवाळी बसल एवढा आणि मधून वाढप्या फिरल एवढा अंतर ठेवलं, पत्रवाळ्या टाकलं, सगळे पदार्थ वाढले. आता गुलाबजामुन उचलला, आपल्या तोंडात जात नाही पण समोरच्याच्या सहज जाते. उचलला गुलाबजामुन, समोरच्याच्या तोंडात घातलं. उचललं जिलबी, समोरच्याच्या तोंडात घातलं. उचलला पेढा, समोरच्याच्या तोंडात. तर नबी उचललं लाडूचा घास, त्याच्या तोंडात. भात वरण नोस केले. 7.5 मिनिट झाले. 8 मिनिटामध्ये जेवण उरकून पार. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वान्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जय. हे म्हणावं लागतं बरं. आमचं जेवण पाय धुवायचं नाही, तोंड धुवायचं नाही, आंघोळ करायचं नाही, उठले की चालूच मशीन. हे हो, ह्या मशीनला बंदच नाही महाराज, चालू. पण नियम आहे, विधी आहे, शास्त्र आहे. आंघोळ करून सुचिरभूत होऊन देवाचं नाव घेऊन जेवण करणं. तसं जेवले महाराज. 8 मिनिटात संपलं. देवाने सांगितले आता आम्ही जेवणामध्ये तरबेज झाले आणि आपल्याला मिळालेला आनंद दुसऱ्यांना देण्यामध्ये आनंद आहे. सेवितो हा रस वाटितो अनिका आणि घ्या रे होऊ नका रानबरे. तुकोबाराय म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकाराम महाराज हा काला तुम्ही केलात कुठे, तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. जे नीट आहे, जे उत्तम आहे आणि जे बरव आहे. जे नीट आहे म्हणजे वाट आहे नीट पंढरीची. पंढरीला जाण्यासाठी मार्ग नीट आहे. उत्तम कशासाठी आहे, जे उत्तम आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा माझा देव आहे उत्तम. आणि बरवे नीट बरवा आहे. कारण काय, बरवा हा संत संग किंवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग असा भगवान पांडुरंग परमात्मा बरवा आहे. म्हणून त्या पांडुरंगाच्या ठिकाणी बरवे नीट उत्तम असा काला केला. अशी जगद्गुरु तुकोबारा विनंती करतात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठोबार कुमाई खबरदार विठ्ठल श्री आज काल्याचा प्रसंग. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण नाही. मंदिराचं बांधकाम झालं, मूर्ती बसली, कळस बसला नाही, मंदिर अपूर्ण. ज्या दिवशी कळस बसलं त्या दिवशी मंदिराचं काम पूर्ण. तसं सप्ताह महिन्याचा करा, 8 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, वर्षभराचा करा, 1.25 वर्षाचा करा, पण काल्याचं कीर्तन झालं नाही तर सप्ताह सुद्धा अपूर्ण. तसं आज काल्याचं कीर्तन म्हणजे कळसाचं कीर्तन. एकदा काला झाला आणि पुन्हा गावामध्ये वारकरी आला तर गावातले लोक म्हणतात महाराज कालच झालाय काला, तुम्ही कशाला अजून गावात परत आला. जर लईच दिवस महाराज गावात राहिला तर तुम्ही म्हणताल कालच झालाय काला, आता लवकर हाला. म्हणून काला झाला की पट्ट म्हणजे निजस्तेच्या घरला गावाकडे हाला. म्हणजे बघा काला संपले, काला झाले की पूर्णत्वाचं कीर्तन आहे. पण या काल्याच्या दिवशी विधी आहे महाराज. काय विधी आहे, चरित्र उच्चारावे
उच्चारावे केले देवे गोकुळे. महाराज म्हणले चरित्र उच्चारण करा, पण कुणाचं? रामाचं नाही, परशुरामाचं नाही, वामनाचं नाही, मग कुणाचं? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्राचं उच्चारण करावे. केले देवे गोकुळे, पण कुठलं? गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या गोकुळाचा उच्चार करा. चला महाराज, आता श्रीकृष्ण भगवान परमात्माचा श्रावण वद्य अष्टमी बुधवार दिवस रात्री 12 वाजता बंदीखान्यामध्ये त्या वसुदेव आणि देवकीच्या पोटी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर त्या वसुदेवाच्या आणि त्या देवकीच्या पोटाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आला. आणि परमात्मा आल्यानंतर, आता लांबून सांगत नाही वेळ झाल्यामुळे बरं का, आणि भगवान परमात्मा आल्यानंतर त्यावेळेस तिथली स्थिती अशी होती महाराज. काय स्थिती होती? तिथली स्थिती अशी होती, कड्या कुडप बंदीखान्यामध्ये होते. आणि त्यावेळेस 8 वर्षाची मूर्ती उभी राहिली. आणि त्यावेळेस देवाला म्हणले, अरे 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 कृष्णा, एवढं मोठं झाल्यावर माझं लेकरू कोण? म्हणते लहान हो लहान हो, लहानच होणार, पण तुम्हाला काही गोष्टी सांगायला आलो, बोलायला आलो. काय सांगणारच? ते म्हणले, आता मी जन्मला, पण एवढं सुंदर लेकरू जन्माला आल्यानंतर महाराज, एवढं सुंदर लेकरू जन्माला आल्यावर आता माझ्या लेकराला मारल ही भीती त्या देवकीच्या मनामध्ये पोटामध्ये होती महाराज. आणि तिनं म्हणली, एवढ्या सुंदर लेकराला आता मारते म्हणून कसं करावं कसं करावं? चिंता होती. चिंता करू नका, मी सांगतो ते ऐका. काय करा? अरे म्हणले, मला आता इथं ठेवू नका, कुठे घेऊन जावा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. मजनी गोकुळाला, ओ मजनी गोकुळाला. आया मजनी देते, मज आणून ठेवते. आया रूपधारी देते, मजनी आले देते. घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. मनसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. नंदाच्या घराला घेऊन जावा. महाराज सांगितलं कानामधून, बारक झालं, देवाला बारीक बेत होता येते आणि मोठं बी होता येते. बारीक झाला लगेच, अरे आता कसं करावं कसं करावं? देवाला एक टोपलं होतं रिकाम, त्या टोपल्यामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला ठेवलं. अहो, हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, कुलप लावलेले, कोंड्या लावलेले, डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस जागणारे ते पहारेकरी कंसाचे. आता कसं होईल, कसं घेऊन जावं? पण देव जवळ आल्यावर भेवत राहत नाही. देवाला जवळ आल्यावर देवाला टोपल्यामध्ये ठेवलं आणि त्या टोपल्याला अनामत उचलायला पायीची बंधने कळती, 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 पायीची बंधने कळती. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. देवाला घेतले आणि देवाला घेऊन निघाला महाराज. देवाला घेऊन निघाल्यावर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं आणि निघाला महाराज. निघाल्या 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 निघाल्या. आता काय करावं? हे झालं पहिलं विघ्न. दुसरं विघ्न होतं महाराज वाटेमध्ये विघ्न होतं. त्यात मथुरेतून गोकुळाला जाण्याच्या मध्ये एक नदी होती, यमुना नदी. आणि आता यमुनेतून कसं जावं? अष्टमीचा दिवस आहे, दोन्ही थोडे भरून नदी चालली आहे. आता पुरातून कसं जावं? आता पूर चढला चाट. पण एवढा चालल्यानंतर सुद्धा निघाले महाराज. डोक्यावर भगवान परमात्मा आहे, वरी शेषशाही भगवान शेषांनी पंचफड्याचा नागाचा फडा धरलेला आहे आणि देवाला घेऊन निघाले. जाता 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 पाण्यामध्ये शिरले, काय का होईना म्हणून. पाणी गोट्यापर्यंत, पुन्हा पिंडरीपर्यंत, मांड्यापर्यंत, बेंबीपर्यंत, उरापर्यंत, छातीपर्यंत, गळ्यापर्यंत, नाकापर्यंत, तोंडापर्यंत पाणी येऊ लागलं. आता काय करावं म्हणले, नाविलाज झाला.
पाणी येवलेल्यावर देवाला हळूहळू वर करण्याचा प्रयत्न केला वसुदेवानी. त्यावेळेस देवानी ओळखलं, अरे 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 आपल्या बापाला आता आपण जर बाप जर मेला पाण्यात तर कसलं पोरग जन्मलंय म्हणतील बापाच्या मुळावर. म्हणून आता का करा म्हणले, आपण आता काहीतरी पर्याय करा. यमुना का बरोबर येवलेली आहे, ते यमुना भक्त आहे. गर्ग पुराणामध्ये बघा यमुना भक्त आहे. यमुनेला देवाचं दर्शन व्हावं ही अपेक्षा आहे आणि यमुनेला दर्शन व्हावं अपेक्षा आहे. आता काय करावं, यमुनेला तर दर्शन द्यायचं आहे. देवानी त्या टोपल्यातून डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढला आणि डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढून त्या देवाने त्या यमुनेला स्पर्श केला. यमुना पुन्हा पांगली आणि यमुनेनं वाट दिली आणि दोन्ही डाव्या पायाचा अंगठा लावल्या बरोबर पुर चढायला आचाट अंकुश दोन्ही वाढ झाली. यमुनेकडे गेले. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला डोक्यावर असणाऱ्या देवाला नंदाच्या राजाच्या घरी गेले. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला तिथं घेऊन गेलं महाराज. आणि नंदाच्या घरी माया जन्माला आली होती रात्री आणि तिथं ते ठेवी कृष्णाजीला आणि माया घेऊन निघाला. त्याच टोपल्यामध्ये मायेला घेतलं तर पुन्हा मथुरेमध्ये आला. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूध. पुन्हा रडू लागली माया. सगळे दूध उडले. जन्मला 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 8वा पोरग जन्मलं, तुमचा काळ जन्मला. रडलाले की अरे म्हणले उचलले. पोरगे दादा मारू नको दादा, लेकराला मारू नको. पोरीला मारणं पाप आहे. पोरीला मारलं की स्त्री भ्रूणातेचं पातक लागतंय. मारू नको म्हणली. कोण म्हणाले, बहीण म्हणाले. ऐकना गेलं पुरीला मारायचं. जरा गंमत सांगतो बरं का. आता खेड्या गावानं महाराज लय अवघड झाले. कशाच पोरीच मिळणार गेल्या तो पोरीच मिळणार. पोरं गावाला 550 आहेत. महाराज म्हणले कसं घाला माळ यावं का. महाराज म्हणले पहिलं कीर्तन नाही आम्ही सुशिक्षित. आता लय अवघड आहे. किलोभर भंडार घेऊन आता सोडायचंच काम आहे. लय अवघड झाले. पुरीच मिळणार गेल्यात. मला खरं सांगा इमानदारीनं, पुरी मिळणार गेल्यात हे पोरावाची चूक आहे का पोरावाच्या मायबापाची चूक आहे. दोघांची कसं आहे दोघांची नाही. पोरावाची काही चूक नाही, हे मायबापाची चूक आहे. कसं काय सांगतो तुम्हाला. ह्या 10-20 वर्षाच्या खाली, 15-20 वर्षाच्या खाली, 20-20 वर्षाच्या खाली ह्या डॉक्टरला पैसे देऊन ते स्त्री भ्रूणहत्या केलेत ना. भ्रूणहत्या पोटात लेकरू आहे म्हणलं तर सोनोग्राफीवर कळलं मेल का फिमेल ते कळलं की लगेच त्याच्यामध्ये पोटात 100 हजार तुकडे करून त्या लेकराला बाहेर काढले. आणि म्हणून पुरीवाची संख्या कमी झाली. आता 50 हजार 1 लाख महाराज देतो तुम्हाला. मला म्हणले एक जण महाराज परवा कीर्तनाला गेल्यावर, महाराज तुम्हाला 50,000 रुपये देतो, आमच्या पोराची सोयरी करा. काय करावं, शाने माणसं आम्ही, प्रतिष्ठित माणसं, पैसा बकळा पण कुणाच्या घरला जावं बळे ना हो, जायला बी ना गेले उगा घरातली गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगायला 50,000 तुम्हाला देतो. काय कहा ना पाया पडून, पण तुम्ही करा कुठं आहे का. मी म्हणलो 5 कीर्तन करायची गरज नाही. बरं झालं पिढा गेली म्हणून. पण जमतंय कुठं, का करतंय पोरग, टपरीला जाते अनंत पानगडी. बरं पकवाजा बिकवाजा आहे म्हणून तर जमतंय. उगा काय इकडं पकवाज बिवाजी ना काय बिवाजी ना, सगळं अवघड आहे महाराज. म्हणून स्त्री भ्रूणहत्या मारणं का लेकराला बहिणीला सांभाळ. ते म्हणले पोरगी आहे पोरगी दादा, पोरगीन पोरग काय म्हणला काय बी नाही. त्याला काय बी पोरगी बी होता हाय होते, पोरग बी होता येते, त्याला काय होता येते म्हणला. घेतलं महाराज त्या लेकराला आणि नेलं गावामध्ये. एक मोठा धोंडा होता, शीळ होती, गर 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 फिरणार आणि त्या शिळीवर आपटणार. इतक्यातून हातातून निष्ठले. अरे 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 दुष्टा काय तुला. आता त्यावेळेस हातातून निष्ठली महाराज. सन 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 आकाशात गेली. बीज कडाल्यासारखी आधी माया शक्ती कडाली म्हणू लागली, अरे मूर्खा, मला मारणारा तू कोण, मला मारणारा तू कोण, मला मारणारा तू कोण. तुला मारणारा माझ्या आधी गोकुळामध्ये जन्माला आलाय, सुखरूप वाढतंय, जाऊन बघ म्हणले. निघून गेले महाराज. तुझं लागी वदे उपजला मजवानी आधी आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. महाराज म्हणले माझ्या आधी जन्मलाय म्हणले आणि जाऊन बघ गोकुळा. अरे म्हणले आता आपला शत्रू गोकुळात सुखरूप वाढते म्हणल्यावर भे वाटलं त्याला. आता चालू केली युक्ती. वाट लावलं महाराज कुणाला, पहिल्या सुरू वाट लावला आपल्या बहिणीला. जो कोणी माझ्या शत्रूला मारून येईल त्यासी अर्धराज्याची टीका देईन छत्र सिंहासन. महाराज म्हणले त्याला अर्धराज्य छत्र सिंहासन देईन. दादा म्हणले लोकाला कशाला घाला लाव खीर, मी करून येते काम म्हणले. सुंदर रूप घेतले महाराज, अंगावर दागिने घातले, सुंदर रूप घेतले, गोकुळामध्ये प्रवेश केले आणि त्या नंदराजाच्या घरी यशोदेच्या समोर जाऊन थांबले. यशोदा
ओळखीलास का नाही मला? कोण म्हणाले? हा, पुतना मावशी म्हणाली आहे, ए यशोदे ओळखीलीस का नाही मला? सगळ्या बाईला फसवायचं असेल तर दागिने लय घालाव, बाईला मोहित करायचं असलं सगळ्या बाया माझ्याकडेच बघा वाटला तर 1 किलो 2 किलो डुप्लिकेट कावना घाला. दागिने जास्त गाठली बाईला मोहित केली बायाला, आणि रूप चांगलं घेतली राक्षसी होती, रूप चांगलं घेऊन गड्याला मोहित केली, आणि आपल्या स्तनामध्ये विष धारण करून मारिता ती बाळके अनिकाची. हजारो गल्लीची लेकरं मारत 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 नंदराजाच्या दारात आली, आणि त्या यशोदेला म्हणली, यशोदे ओळखीलीस का नाही मला? लेकरू झाले किती दिवसाला, पोरग झाले, बोलवावं काही नाही, तुला काही कळते का नाही? मग कोण आहेस बाई तू? अगं बाई विसरलीस का काय? तुझी बहीण म्हणली, बहीण तुझं लगीन होण्याच्या आधी, तू जन्मण्याच्या आधी माझं लगीन झालंय म्हणली, आणि मला लांब दिलंय, आणि म्हणून तुझी माझी गाठ पडली नाही, मी आले कळालं मला, म्हणून लेकराला हो बाजूबंद आणले हो, ते काय करत आहे, वाडे आणले हो, पिंपळ पान आणले हो, हे सगळं 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 साहित्य घेऊन आले हो, आणि बघायला कुठाय 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 बाळ कुठाय? त्यावेळेस म्हणले आत्ताच आंघोळ घालून झोपी गाठले हो, आणि जरा बसा जरा चहा पाणी होऊ दे. तेव्हा चहा होतं का नाही? हा, चहा पाणी होऊ दे पुन्हा देते म्हणले. ते बी म्हणलं पहिल्या सुरू गिराईक आले, दाजी गिराईक पहिल्या सुरू आली की दुकानदारानं भवानी नाही म्हणले बरं का, त्याला कशाचं गिराईक म्हणतात? भवानीचं. भवनी का भवानी? हो भवानी. हा, ते भवानीचं गिराईक, भवनीचं गिराईक. ते गिराईक आल्याशिवाय पहिल्या सुरू आल्या आल्या गिराईक कुणी सोडणी, म्हणून त्या दुकानदारानं काढावं का. हे म्हणला माझं काम कशाला आलं का, झोपायला आलो का मी? कृष्णाने विचार केला, मी झोपायला आलो का? महाराज म्हणले या लोकाचा नाश करायला तर आला, पहिल्या सुरूचं गिराईक आहे. कशाला म्हणला? रडलालं महाराज पाळण्यात, रडले म्हणले आत्ताच तो रडलाले झोपले, म्हणले होटीला उठले लेकरू आत्ताच झोपल तर माय. आणि ते लेकरू बी आगाव कसलाय का नाही की लगेच रडलाय, उचलली आणून दिली मांडीवर, बसा तुम्हाला आता काय तर लगेच करते म्हणली, काय तर कामात गुंतली यशोदा. त्या देवाकडे बघून पुतनेला सुद्धा मोह अनावर झाला, आणि पुतना देवाच्या मुखाकडे पाहते, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कडा लोपलिया, कस्तुरे मळवट चंदनाची उटी, उरळे माळकंठी वैजयंती, कासे सोनसळा पांगरे पाटोळा, घननीळ सावळा बयाने, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी, आसा देखना महाराज अगणित लावण्य, तेज पुंजाळले नवर नवे तेची शोभा, कानराव विठ्ठलो कर्नाटको, तेने मजला लावे. एवढा सुंदर भगवान परमात्मा, किती सुंदर. महाराज म्हणले एवढा देखना सुंदर आहे, या झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझा मना बोध केला, असा बोध केला. तिला मोहित झाले, पण पुन्हा भानावर आली, आपण कशासाठी आला? पुन्हा डोक्यात प्रकाश पडला, काढली मार, आपलं स्तन त्या लेकराच्या मुखामध्ये दिलं. देवाने म्हणलं डोळे झाकलं, कशाला नादा लागा बाई येऊन मारणे वाटलं तर ते स्तन दिलं, रक्त पिलं, दूध पिलं, आणि पुन्हा विष पिलं, आणि डोळे झाकलं, महादेवाचा धावा केलं. कोण केलं विष? कैलासराना शिवचंद्रमुळे फणींद्र माता मुकुटी जळाली, कारुण्य सिंधू बहु दुःखारे, तुझं विन शंभू मज कोण तारे. भगवान शंकराचं स्मरण केलं आणि विष प्राशन केलं, आणि त्यावेळेस डोळे झाकले महाराज. बळीराजाची बहीण असणारी रत्नमाला आहे, म्हणून त्या रत्नमालेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देवानं पुन्हा पुतनेच्या रूपानं रत्नमाला निर्माण झाली, आणि देवानं सांगितलं तू त्या जन्मामध्ये तुझी इच्छा पूर्ण करतो, आणि असं सांगितल्यामुळे ते प्रसंग आहे गर्ग संहितामध्ये, गर्ग पुराणामध्ये काढून बघा तुम्ही. चला पुढे. महाराज रक्त पिऊ लागला, पंचप्राण उडू लागला, आता मेले 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 कृष्णा सोड रे बाबा मला म्हणाली. त्यानं म्हणला आधीच कुणाला मी धरणाव, आणि एक बार धरल्यावर कुणाला सोडणार, धरजो कोणा धरणाव, आणि धरल्यावर एक बार सोडणाव. मी तुझ्याकडे आलतो का? तुला आमंत्रण दिलतो का? तुला पत्रिका दिलतो का? तुला घरला बोलिलतो का? बळनं आलीस आणि मांडीवर घेतलीस, आणि अजून मला सोडा म्हणालीस. मी धरलाव का तू धरला? माझ्या ना आता एक बार धरल्यावर सोडणं होणार. देवाने पंचप्राण पिले, गतप्राण केले, पुतना कंटक मुक्त केली. त्यानंतर पुतनेला बाहेर काढलं महाराज, आणि पुतनेचा 6 महिने लागलं घरातून बाहेर काढायला. तुम्ही म्हणसाल वास उठल नाही का?
हा ते म्हणले देवाचा स्पर्श झाल्यामुळं पुतणेच्या अंगाचा वास नाही निघाला. चला पुढे मांबळ भटाला पाठवलं आणि मांबळ भटाला पाठवल्यावर त्या मांबळ भटाने सांगितलं पंचांग नेसला, जानवं घातलं, पंचांग घेतलं, धोतर नेसलं आणि निघाला महाराज. पंचांग बघायचा का? पंचांग बघायचं म्हणल्यावर बायाला लई नादी. एका महाराजावर भरोसाच नाही बायाचा, एका महाराजावर भरोसाच नाही बायाचा. तिनं पहिल्या दिवशी गर्गाचार्याकडून बघतील तर दुसऱ्या दिवशी म्हणले या महाराज या बघते पंचांग या. म्हणले महाराज पंचांग बघायला म्हणलं कसं आहे का सांगा. ह्या दिवशी जन्मले, बुधवार दिवस आहे, रात्री 12 वाजता अष्टमी तिथी आहे. हां कसं आहे ते म्हणले ह्यानं पुरा कुळाचा नाश करील, मूळ नक्षत्र आहे, ह्याला 3.5 गार कर आणि गार करून पूर, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणले आज का बोलायला, काल गर्गाचार्य आले ते चांगला आहे असं आहे तसं सांगले. त्यानं म्हणलं गर्गाचार्य म्हातारा झाला त्याला काय बी कळणार गेले. देवानं ऐकून घेतलं. त्यानं म्हणला मला काय बी म्हणाल तर चालतंय, माझ्या मायला काय बी म्हणाल तर चालतंय, मला असल्या मूळ नक्षत्रावर आहे म्हणलं चाललं, गार करून पूर म्हणलं तर बी ऐकून घेतलो, पण माझ्या भक्ताचा अपमान झालेला देवाला सहन होत नाही. अखंड संत निंदी आईशी दुर्जनाची बुद्धी आणि देव त्याला त्यावेळेस सहन करत नाही. माझ्या भक्ताची निंदा केली म्हणून गर्गाचार्याची निंदा करा म्हणून देवाला सहन झालं नाही. देवाने सगळ्याला आज्ञा केली. पाटावर बसला होता, पुढे चौरंग होतं, सगळ्याला आज्ञा केली. पाट हल्ला आणि मागचा पाट पुढे, पुढचा पाट मागे, लाटणं आलं, बेलणं आलं, मुसळ आलं, ह्या चालू झालं मार. हा केली की तोंडात ते बेलनं जाऊन बसाव, वरून त्या मुसळानं हाणाव. हा मार चालू केल्यावर निघाला महाराज. दिलं जानवट पंचांग टाकून पळ काढला. बाजाडवाल्या अंगणातल्या बाजवेनं आडवं दक्षिणा दिली. दक्षिणा बाजाने दिल्यावर पुन्हा नंतर पुढे पळायला लागला गावातून. गौऱ्या लावल्या त्या बाया, उरपाटी गौऱ्या मार चालू केल्या. गावातून शेतात गेला पळत. शेतात गेल्यावर असं ते नांगर आलं, दांडी आली, असं एक राहते बघा वाकडं. एवढं काय म्हणतात त्याला, रुमन असं एवढं राहते. त्याचं असं वरी वाकडं राहते. ते रोमनं आलं की हा हँड काढून हँडलं महाराज. रोमण्यानं मार, जुवानं मार, त्या काठीनं मार, त्या मार चालू झाला. अवस्था कशी झाली, धोतर गळाले ढोंगनाचे, धोतर गळाले ढोंगनाचे, धोतर गळाले ढोंगनाचे, धोतर गळाले ढोंगनाचे, दानवे तुटले पंचांग फाटले, दानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगनाचे, जानवे तुटले, पंचांग फाटले आणि धोतर गळाले ढुंगणाची. अशी फजिती झाली महाराज. एवढी फजिती झाल्यावर कृष्ण भगवान परमात्मा आता हळूहळू त्या पाळण्यातून मोठं होऊ लागला. मोठं झाल्यावर लेकरू रांगते कसं रांगते, लेकरू रांगण्याचे लक्षण आहेत. लेकरू रांगत असताना त्या लेकरानं जर डाव्या पायावर रांगलालं तर लेकरू शुभ लक्षणी असं ओळखा. श्रीकृष्ण भाया परमात्मा डाव्या पायाने रांगू लागला. अंगणी, माथा, जावळाची वेणी हे जनाबाईचं. पण अजून महाराज कसं रांगू लागला, हात टेकितो, डाव्या गुडघ्याने रांगतो, तळवितळ हात टेकितो, डाव्या गुडघ्याने रांगतो, रंगनी रंगनाथ देखिला, देखिला रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. पण कसं, डाव्या गुडघ्याने रांगला. उग गुणानं बी रांगणा गेलं. रांगता देवानी खोड्या चालू केल्या. कोणत्या खोड्या चालू केल्या, रांगत रंगनी चोरी गलोनी, रंगनी चोरी गलोनी, रांगत रंगनी चोरी गलोनी, रांगत रंगनी चोरी गलोनी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, बांधून चरणी देती गराणे, बांधून चरणी देती गराणे, बांधून चरणी देती
कृष्ण भक्तनी माते नावा कृष्ण भक्तनी माते नावा कृष्ण भक्तनी माते नावा कृष्ण आता ये किरी मनाप्रमाणे रांग तरंगणी चोरी तोलोनी धावणी धरती गवळणी बांधी ती चरणी देती ग्राणी यशोदे साजनी. महाराज म्हणले रांग लाला पण चोऱ्या करू लागला रांगू लागला अंगणी माता रांगता रांगता घरची चोरी कराव का लोकाच्या बी घरला चाललं आणि दही दूध तूप चोरून आणायचं आणि चोरून आणून सगळ्याला इट्या गोंड्या वाकड्या पेंड्या सगळ्याला गोळा करा आणि चोरी करा महाराज. आणि चोरी करता एक होती मावशी आणि ते म्हणले लय जणाच्या घरला चोऱ्या करायला निघालायच रे एवढा कसा दीट झालायचं मोठ्याच्या घरचा आहेस म्हणून कुणाच्या बी घरात शिरतोस का असं कृष्णाला म्हणले. आणि कृष्णाला म्हणल्यावर कृष्ण म्हणला लय तुझ्यात हिंमत असं तरी ये माझ्या घरला उद्या नाही जर तुला बांधू घातले तर नाव चंद्रा काकू ठेवू नको इथले नाही तिथले हा म्हणले अरे वाकड्या वाकड्या तिच्या घरचा घर नंबर लिहून घे. घर नंबर लिहून घेतलं महाराज ह्या गल्लीमध्ये माळी गल्लीमध्ये हा ह्या घरच्या बाईचा नंबर लिहून घेतलं निघालं महाराज. आणि त्या घरला बरोबर राखीत बसली. त्याने म्हणले त्या बायकोनं म्हणले नवऱ्याला हा दारात बसा म्हणले दारात बसा. ते कृष्णा कार्ट येऊ लागले दारात बसा त्याला दाखवत म्हणले त्या नंदाचा कार्ट आहे त्याला येऊ लागले दारात तुम्ही राखत बसा. पहाटे 3 वाजेकोणा तुम्ही बसा 3च्या नंतर मी बघते. हे म्हातारा बसलो 3 वाजेकोणा काठी घेऊन राखत ह्यांना 2 वाजेकोणा 2:30 वाजेकोणा 3 वाजेकोणा बघलं येईस ना गेले आता झोपावून डोळा लागला ह्याला कवाशी गेले की घरात ह्याला डोळा लागाय त्याला म्हणलं आता काही आहे ना झोपा म्हणला. झोपलं गेलं घरात सगळे दही दूध बघ खाल्ले मस्त आणि घेतलं डेरा आणि दारात निजलेल्या म्हाताऱ्याच्या डोस परवा आला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा सैरा त्यावरी फोडीला असल्या खोड्या चालू केलं महाराज. तिनं म्हणली तुमच्याच घरला कसं येऊ लागले अजून एक दुसरे म्हणले ये म्हणा माझ्या घरला नाही जर त्याला बांधू घातले तर नावची कोणती का तिनं म्हणले मला बांधणार आहे या जगात कोणी नाही हिनं कसं बांधते म्हणून तिच्या घरला मोरच्या दुसऱ्या दिवशी राखीतच बसली महाराज. 4 वाजेकोणा 4:30 वाजेकोणा राखली. आता कशाला येते म्हणले आता घंटाभर अर्ध्या घंटात उजडतंय. साखर झोप लागली पाट पाट झोपल्या बरोबर आलं की हो सगळ्याला खाऊ पिऊ घातलं दिलं बाहेर हाकलून जावं म्हणलं आता तुमचं काम नाही माझं काम आहे. त्यांच्या जवळ गेले झोपल्या जागी आणि झोपल्या जागी जाऊन त्यानं नवसाची दाढी वाढविल तर कुठं ह्याला जाणार होतं की बालाजीला. आणि हिनं म्हणली ते किवाचं शॅम्पू लावल ती का कोणतं लावल ती की केस पार लांब लचक केस एवढे केस हो एवढे लांब केस लांबविले. ह्या दोन्हीला बघितलं आता दुसरं काही साधन नाही म्हणलं ह्यांना बांधतो म्हणले रे बांधतो म्हणले. तिचे केस हिची दाढी घेतलं आवळून मारलं गाठ गेलं निघून. सकाळ झाली पहाटे 5 वाजले अल्लक निरंजन दारात जंगम गोसाई सकाळी सकाळी आले महाराज पीठ मागायला. आता राहिले आले दारात अल्लक निरंजन त्यांना अल्लक का बरं माहिती का त्याला शिल्लक ठेवूनच सगळं करावं लागतंय. अल्लक आता नाही शिल्लक महाराज म्हणले आले की बरोबर झालं. आले की म्हणले घेतले दार म्हणले आता काय करावं ते बांधलेली गाठ काय सोडणार. महाराज म्हणले परवा आला आमच्या घरात पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची दाट देऊन गाठबाई कोणाची सुटे ना यशोदे बाळ तुझा जाणार. एवढ्या खोड्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केलं. अवघ्या 10 ते 15 मिनिटात आपल्या सेवा संपन्न करायच्या झालं थोडक्यात. आता सगळ्या सेवा केल्या खोड्या केल्या भगवान परमात्म्याने आणि भगवान परमात्मा खोड्या करून निघू लागला. आणि एवढ्या खोड्या करून रोज घरानं यावं. रोज घरानं आल्यावर बी आपल्या माईला आपल्या पोराचं घरानं सांगून बी जर खरं वाटत नसेल तर चक्की माया आहे. आणि आपल्या पोराचं घरानं जर खरं वाटलं तर ते सावतर माया बरं का. यशोदेला खरंच वाटणं गेलं किती बी घराने केल्यावर यशोदेला खरं वाटणं गेलं. कसलाय लेकरू महाराज म्हणले माझं बाळ लय सुंदर आहे. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाने गे बाळ दिसतंय गोजिरवाने काय सांगता गे राणे काय सांगता गे राणे काय सांगता माझा बेडा नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ जाणारे तुम्ही याची संगत सोडा गे
झालं बांधा बांधी झाल्या जरा आता राहू द्या तुम्ही याची संग सोडा तुम्ही लपून याची गोटी आळ घेता जगजडी एवढ्या खोड्या केल्या सगळ्या खोड्या देवाने सांगितलं किती देवा आता खोड्या करणार कीर्तन लांब बियावं लागतंय आकडा बियावं लागतंय बरं का सगळं संपलं एवढ्या खोड्या केल्यावर आता श्रीकृष्ण भगवान परमात्मा आता इथं राहायचं नाही उद्या जाई राहणार सवे घेऊन गोदना महाराज म्हणले सवे घेऊन गोत्याना कुठं जायचं आता जाव म्हणले गोपाळाची शाळा कोणती आहे हातामध्ये काटे खांद्यावर घोंगडे धेनू चारितो सावळाचे गडी जटी महाराज म्हणले वृंदावनामध्ये गायी चारण्यासाठी 9 लाख गायी घेऊन हातामध्ये काठी आहे घोंगडा आहे खांद्यावर मोर पिसाचा पंख खवलेला आहे फेटा बांधलेला आहे कमरेला उपरणं बांधलेला आहे खांद्यावर घोंगडी आहे हातामध्ये शिकाळ आहे एका त्या कमरेला खवलेले बासरी आहे आणि श्रीकृष्ण भगवान परमात्मा धेनू चारण्यासाठी गायी चारण्यासाठी निघाला महाराज सगळ्याच्या सोबत धो अश्रुधारा वाहू लागल्या गवळणीच्या डोळ्यातून माझ्या कृष्णाला परतीला आता पाठवत असताना ते भेटीसाठी व्याकुळ झाल्या आणि त्या सुना गोकुळातल्या आता देवाला बघण्यासाठी काय करावं मिस पानियाचे गोविंदाची चट पण केव्हा भरीला उलंदोनी रीता करी घटन मिस पानियाचे गोविंदाची चट महाराज म्हणले अशी अवस्था झाली आणि देवाला घेतलं तिथं जाऊन काय करायला लागलं महाराज आता काही नाही सोडा कीर्तन बक्कळ झाली आता वेळ म्हणती अन्ना शुक्र खांदी बार पोटी बुकाय खेळायची सगळ्या गोपाळाला गोळा जमा केलं आणि गोपाळाला जमा करून विप्रत वेणू जटर पटवे शंग कक्षे सगळ्याला गोळा केलं गोपाळाला त्या कमलाकार आकारानं बसवलं आणि मध्य भागामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा थांबले सगळ्यांचा काला प्रसाद घेतला शिदोरी घेतली आणि शिदोरी घेऊन मुदा केला पेंद्या वाटी तो शिदोरी सगळ्याच्या हातावर शिदोरी काला दिला मुदा घेऊन या करी आणि पेंद्या वाटी तो शिदोरी सगळ्याच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला आणि सगळ्याला सांगितलं सगळ्यांनी हा काल्याचा प्रसाद मिळाला एकटं खायचं सगळ्याला एकमेका देऊ मुखी सुखे घालून बरे कुठे केला महाराज काला तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे सगळ्यांनी भगवान परमात्म्याने हातावर काला दिला आणि तो काला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केला तोच काला माझ्या संतांनी केला चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजगोपाळासी लाया वाटी असा संत आणि देवांच्या माध्यमातून झालेला काला तुमच्या आमच्या मने प्राप्त होतो असाच काला श्रीकृष्ण भगवान परमात्मा वाळवंटाच्या ठिकाणी केला तोच काला सावता महाराजांच्या मंदिरामध्ये आज आपल्याला खायला मिळणार आहे त्याचे साक्षीदार त्याचे अधिकारी त्याच्या भाग्याचे अधिकारी आपण आहोत असाच काला आपल्या जीवनामध्ये प्राप्त हो सगळ्यांनी हातावर भगवंतांनी काला दिला आणि एकच जयघोष झाला कोणता पुंडलिकावर गोपाल कृष्ण संत सावता महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काल्याची झालेली सेवा सगळ्या श्रोते मंडळाच्या चरणी समर्पित करतो ही आजची जी सेवा आहे आमच्या सुरेकर महाराजांकडून आमचे आनंद पेटकर महाराज यांच्याकडून प्रवेश झाली आणि माझी सेवा ज्यांच्याकडे प्राप्त झालेली आहे ते वाघमारे ताई यांच्याकडून सत्यभामाताई वाघमारे यांच्याकडे माझ्या नारळाची यजमानाची सेवा आहे सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो तुकाराम तुकाराम